Co-powered by Techno. काल उद्धव ठाकरे ज्यांनी काँग्रेसचं हिंदुत्व स्वीकारलं आणि 100 कोटीच्या आरोपामध्ये जे अनिल देशमुख जमानतीवर आहे, 150 कोटीच्या आरोपामध्ये सुनील केदार यांना कोर्टाने 5 वर्ष सजा दिली आहे, शिक्षा दिली आहे. अशा लोकांसोबत देवेंद्रची जमानत जप्त करण्याची भाषा बोलून नागपूरवरनं गेले. उद्धव ठाकरे हे स्वतः बॅकडोर एंट्रीमध्ये विधानसभा परिषदेमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरेंनी कधीच निवडणुका जिंकल्या नाही. एकाही मतदारसंघामध्ये स्वतः विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले नाही. देवेंद्रजी 5दा आमदार झाले आणि 6व्यांदा रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकणार आहे. देवेंद्रजी जननेते आहेत. आणि ठाकरेंनी सांगितलं, स्वतः ठाकरे बोलले, उद्धव ठाकरे, की माझी ओळख म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र अशी आहे. खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा संपूर्ण उंची जी या राज्याला देशामध्ये होती, जी बाळासाहेबांनी या देशाला महाराष्ट्राला उंची दिली, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे या महाराष्ट्राचे वाघ होते. देशाकरता एक कर्तृत्व नेतृत्व होते. त्यांची संपूर्ण हिंदुत्ववादी विचार उद्धव ठाकरेंनी संपवून टाकला. बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की मला काँग्रेस सोबत जावं लागेल, त्या दिवशी माझं दुकान बंद करीन. पण बघा किती लाचार आहे उद्धव ठाकरे. काँग्रेसचे नेते ज्यांच्यावर एवढे कोर्टाने शिक्षा दिली आहे, आरोप नाही आहे, आरोप सिद्ध झाले आहे, शिक्षेमुळं आमदार काय गेल्या, त्यांच्यासोबत फिरून, त्यांच्यासोबत सभा घेऊन, आणि काल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एक तिथे सुनील केदार एकेरी करत होते. मला वाटलं उद्धव ठाकरे उठतील आणि त्यांचा माईक थांबवतील. म्हणजे छत्रपती शिवरायांचा उल्लेख एकेरी होत होता काल त्यांच्या सभेमध्ये. पण उद्धव ठाकरेला त्याचे भान नव्हतं. नागपूरमध्ये त्यांना असं काही वाटलं की नागपूरमध्ये आल्यावर जसं संपूर्ण विदर्भ त्यांनी या ठिकाणी आपल्या खटाटोप करणाऱ्या भाषणाने भारावून जाईल. मला वाटतं कालची उद्धव ठाकरेची प्रतिक्रिया ही निराशेतनं आली होती, नैराश्य आलं होतं. काँग्रेसकडे, राष्ट्रवादीकडे कटोरा घेऊन फिरतायत. आता कालही कटोरा घेऊन फिरले, मी तुम्हाला खासदारकी दिली, मला आमदारकी द्या. म्हणजे बघा, इतकी वाईट वेळ आली की दिल्लीमध्ये बसून 2 दिवस काँग्रेस राष्ट्रवादीच्या घरासमोर फिरले, घरोघरी गेले, पण त्यांना कुणीही मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा चेहरा मान्य करायला तयार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना विचारायला तयार नाही. खर तर शरद पवारजींनी आणि काँग्रेसनी म्हटलं की बघू नंतर, निवडणुकानंतर. आणि त्यामुळे अशा वैफल्यकर परिस्थितीमध्ये काल देवेंद्रजीवर टीका करण्याकरता आणि अमित भाईवर ज्या पद्धतीने काल उद्धव ठाकरे बोलले, खर तर अमित भाईच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये 63 सीट निवडून आल्या आहेत. माननीय मोदीजी, अमित भाई यांनी त्यावेळी शिवसेनेचे आमदार निवडून आणण्याकरता
आणि खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे जेवढे फिरले नाही तेवढे अमित भाई आणि मोदीजी फिरलेत या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यावेळी युतीचे आमदार निवडून आले. आणि बघा यांचे नेतृत्व कसं आहे. यांनी तर बेईमानी केली, पण यांचं नेतृत्व एवढं खुलं आहे. यांचे 50 आमदार निघून गेले. जेव्हा स्वतःचं नेतृत्व कमजोर असतो, तुमचे माणसं निघून जातात, तेव्हा मात्र लोकांवर पैशानी काढले, पैशानी गेले असे आरोप करतात. स्वतः उद्धव ठाकरेचं नेतृत्वच कुणी स्वीकारायला तयार नाही म्हणून लोक निघून गेलेत. आणि मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण खरं तर एकनाथ शिंदे सारखा एक मर्द मराठा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आता उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाही. उद्धव ठाकरे कधी जनतेतून आमदारही होणार नाही. माझा दावा आहे, देवेंद्र फडणवीसांची जमानत जप्त करण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी एका विधानसभेत निवडून दाखवावं. एका विधानसभेत यावेळी उद्धव ठाकरेंनी कुठली तरी विधानसभा महाराष्ट्राची लढावी, त्यांना वाटेल ती लढावी. पण जनतेचा कौल ज्या व्यक्तित्वाला भेटतं, ज्या नेतृत्वाला भेटतं, त्याबद्दल नागपूरमध्ये येऊन त्या ठिकाणी जी वैफल्यग्रस्त भाषेमध्ये बोलले त्याबद्दल आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असा विजय प्राप्त करू की जनता ही आमच्या महायुतीला प्रचंड ताकद देईल. आणि मला विश्वास आहे की उद्धव ठाकरेचे आता कुठल्याही बोलण्यावर कुणी तयार नाही. आता ते सुरू झालं पुन्हा, मशीन बरोबर नाही. जेव्हा ते हरतात किंवा हरायला लागतात किंवा आता हरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात, आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आमच्या बहिणी या मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या उमेदवाराला निवडून देणार. कारण काँग्रेसने म्हटलं तर आम्ही आलो तर ही योजना बंद करू, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सत्ता झाल्यावर बंद करू अशी घोषणा ज्यांनी केली, असे काँग्रेसच्या नेत्यांना आमच्या लाडक्या बहिणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी आता ईव्हीएमवर मशीनवर जाण्याचा, त्या ठिकाणी ते मशीन चुकीचे आहे असा निर्णय अशा त्या ठिकाणी पुन्हा एकदा ईव्हीएम खराब आहे, अजून मशीन खराब आहे असं त्या ठिकाणी बोलतात आहे. आणि त्यामुळं निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे घाबरलेले आहेत. निवडणुकीच्या पूर्वीच उद्धव ठाकरेंनी हार मान्य केली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बगलबच्चे, शरद पवार गटाचे जे बगलबच्चे आहे नागपूरमधले, हे त्या ठिकाणी प्रचंड मतांनी हारणार आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी असा उठाठेव सुरू आहे. खर तर आज या ठिकाणी जेव्हा मी चंद्रपूरमध्ये आलो, चंद्रपूरमध्ये जेव्हा मी 4ही विधानसभेमध्ये प्रवास करतो आहे, मला विश्वास आहे की लोकसभेच्या काळामध्ये काँग्रेस पार्टीने खोटारडेपणा केला. तो खोटारडेपणा जनतेच्या लक्षात आला. संविधान बदलण्याच्या नावाने, मोदींच्या नावाने संविधान बदलणार असे खोटं सांगितलं. आता जनतेला कळलंय. राहुल गांधींनी या देशाला आरक्षणाची गरज नाही असं स्पष्टपणे, म्हणजे आता एससी ला गरज नाही, एसटी ला गरज नाही, ओबीसी ला गरज नाही, या देशात आरक्षणाची गरज नाही, याबद्दलचं जे त्यांच्या पोटातलं होतं ते ओठावर आलं. आणि आम्ही आता प्रत्येक मागासवर्गीय घरापर्यंत, शेड्यूल ट्राईबच्या घरापर्यंत, ओबीसीच्या घरापर्यंत आम्ही जातो आहे. आणि राहुल गांधीचं हे जे मोदीजींना ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं बोलून त्यांनी मतं घेतले, आता आम्ही खरं दाखवणार आहेत की राहुल गांधी यांच्या मत काय, आरक्षणाबद्दल मत काय, हे आम्ही त्या ठिकाणी घरोघरी जाऊन सांगणार आहे. या ठिकाणी 8,500 रुपये खटाखट देऊ असं या ठिकाणी आमचा खासदार निवडून द्या, काँग्रेसचा खासदार द्या, आम्ही 8,500 खटाखट देऊ. हेच उद्धव ठाकरे, हेच राहुल गांधी, याच ठिकाणी इथले खासदार खटाखट 8,500 रुपये देऊ पण पळून गेले. मात्र आमच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 4.5 लक्षाच्या वर बहिणींना हा जो आधार दिला आहे, 18,000 रुपये वर्ष या बहिणींना मिळणार आहे. यातनं खऱ्या अर्थाने जे त्यांचं आर्थिक स्थैर्य लाभणार आहे, यामध्ये मोठा लाभ चंद्रपूर आणि या भागात झाला आहे.
स्थानिक आमदार किशोर जोरगेवार ही महायुतीच्या सगळ्या पक्षांना उमेदवार असतात दावा करतात. त्या महायुतीमध्ये कुठल्या पक्षाचे उमेदवार? अजून आता किशोर जोरगेवारशी आमची चर्चा सुरू आहे. शेवटी निर्णय त्यांनी करायचा असतो. कुठल्या युतीत जायचं, कुण्या पक्षाचा त्यांनी चिन्ह घ्यायचं हे त्यांनी ठरवायचं असतं. मला वाटतं त्यांनी जर हे बोललंय की मी महायुतीमध्येच राहणार आहे तर आपण वाट बघू. असं आहे, जोपर्यंत अधिकृतपणे घोषणा होत नाही, जसं परवा प्रकाश आव्हाडेजी हे आमच्या स्टेजवरून त्यांनी पक्षात प्रवेश केला. जोपर्यंत कुठल्या पक्षाच्या स्टेजवर जाऊन आपण प्रवेश करत नाही तोपर्यंत कोण काय बोललं, कोणी कशाकरता बोललं, याच्याकरता बोललं, मला वाटतं याला काही अर्थ नाही. कोराडी महालक्ष्मी संस्थान आहे, बावनकुळेची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, देवस्थान आहे. तर देवस्थानाच्या जागेकरता उद्धव ठाकरे एवढे हिंदुत्व विरोधी गेले असतील, एवढे काँग्रेस धर्जिले झाले असतील, मला वाटलं नाही उद्धव ठाकरे बोलतील. मला नाही वाटलं उद्धव ठाकरे या विषयावर बोलतील. उद्धव ठाकरे यांना माहिती असलं पाहिजे की 1917 पासून ही जागा देवस्थानाच्या लीजवर आहे. ती लीज रिन्युअल झाली आहे. तिथलं देवस्थान 1,80,00,000 रुपये 1,48,00,000 भरणार आहे. ही बावनकुळेची प्रायव्हेट ट्रस्ट नाही आहे. बावनकुळे अध्यक्ष, बायको सचिव, कोषाध्यक्ष या काँग्रेसवाल्यांनी आपल्या परिवाराचा ट्रस्ट तयार करून हजारो एकर जमिनी घेऊन टाकल्या. हजारो एकर. ज्या स्टेजवर उद्धव ठाकरे होते ते स्टेजच्या बाजूचे लोक बघा, तरी प्रायव्हेट ट्रस्ट तयार करून जमिनी लाटल्यात. प्रायव्हेट ट्रस्ट करून जमिनी लाटल्यात. चंद्रपुरामधले काँग्रेस नेत्यांनी जमिनी लाटल्यात. नागपूरच्या काँग्रेस नेत्यांनी जमीन लाटल्या. प्रायव्हेट ट्रस्ट तयार केला. बायकोची कोषाध्यक्ष, मुलगा सचिव, आपण अध्यक्ष. ही तर जमीन देवस्थानाची आहे. देवस्थानामध्ये त्या ठिकाणी जे धार्मिक कार्य होतं त्या धार्मिक कार्याकरता, सेवा कार्याकरता ही जमीन आहे. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंनी खऱ्या अर्थाने हिंदू देवदेवताचा अपमान करण्याकरता, हिंदू देवस्थानाला त्या ठिकाणी बदनाम करण्याकरता माझं नाव समोर करून त्या ठिकाणी कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाचा, देवस्थानाचा ते विरोध करतायत. आणि तिथेच त्यांचे शिवसेनेचे लोक त्यांच्याकडे राहिले उबाटाचे, ते लोक रोज दर्शनाला येतात. विजय वडेट्टीवार दर्शन घेतल्याशिवाय फॉर्म भरत नाही. नाना पटोले त्यांचं कुलदैवत आहे, ते 3 तास पूजा केल्याशिवाय फॉर्म भरत नाही. अशा देवस्थानाबद्दल उद्धव ठाकरे, हिंदू देवदेवताच्या संस्थानाबद्दल उद्धव ठाकरे येऊन बोलतात. खऱ्या अर्थाने आता ही जनता, ही हिंदू जनता उद्धव ठाकरेला सोडणार नाही. ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, देवस्थान आहे. चर्चेला शून्य अर्थ आहे. अजितदादा महायुतीचे अत्यंत महत्वाचे घटक आहे. त्यामुळं मला या चर्चेला पूर्ण विराम लावायचा आहे. या चर्चेला अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षांनी 45 प्रस्ताव दावा केला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीत किती संख्येचा काही नाही, आम्ही आता जागा वगैरे बद्दल काही चर्चा करणार नाही. पण एक जागा जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. खरं तर मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने केंद्र सरकारनी, महाराष्ट्र सरकारने, आज बघा देवेंद्रजींनी 44 लक्ष शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. 44 लक्ष शेतकऱ्यांचं. मी ऊर्जामंत्री होतो तेव्हा हा विचार मी केला होता. पण बघा आता 44 लक्ष शेतकऱ्यांना 0 बिल गेले. उद्या परवा बिल पोहोचतील. सोबतच पुढच्या 3 वर्षांनी सर्व 44 लक्ष शेतकरी सोलरवर शिफ्ट होत आहे. दिवसाने 12 तास वीज राज्याच्या 44 लक्ष शेतकऱ्याला देणे हा ऐतिहासिक एक मोठा निर्णय महाराष्ट्रामध्ये होतो आहे. ज्या पद्धतीने ते होणार आहे, ज्या पद्धतीचे सोलरची वर शिफ्ट करण्याची योजना तयार केली आहे, म्हणजे 2 रुपये 20 पैशामध्ये शेतकऱ्यांना त्याच गावात वीज तयार होईल, त्या गावातल्या शेतकऱ्यांना मिळेल. त्यामुळे कोळशावरच्या आधारावरची वीज जी आहे त्या विजेच्या भरोश्यावर शेतकरी राहणार नाही. कारण कोळशावरची वीज रात्री तयार करावी लागते, दिवसानी तयार होतं. ती रात्री द्यावी लागते, दिवसानी द्यावी लागते. त्यामुळे कोळशावरच्या विजेचा ताण कमी होऊन सोलरवर शिफ्ट करण्याची एक मोठी योजना देवेंद्रजी करतायत. यातनं महाराष्ट्राचा मोठा फायदा होणार आहे. असे जे निर्णय आहे, असे निर्णय केंद्र सरकार आहे म्हणून आज बघा
बाहेरच्या तेलावर शुल्क लावला, त्यामुळे सोयाबीनचा रेट वाढला, कापसाचे रेट वाढणार आहे, शेतकऱ्याच्या घरात पैसे गेले पाहिजे याकरता विचार करत आहे. पण काँग्रेसने ज्या सीट महाराष्ट्रात घेतल्या त्या खोटं बोलून घेतल्या, खोटारडे पडून घेतल्या, जनतेच्या मनात कन्फ्युजन निर्माण करून जनतेची मतं घेतली आहे. आम्ही तसं काही करणार नाही. हे उद्धव ठाकरे सारखे भरडणार नाहीत. एकतर मुख्यमंत्री असताना फक्त 2 दिवस मंत्रालयात यायचं, 2.5 वर्षात 2 दिवस मुख्यमंत्री मंत्रालयात, 2.5 वर्षात 2 दिवस मुख्यमंत्री विधान भवनामध्ये. आणि मी बघितलं उद्धव ठाकरेला पेन नसणारा मुख्यमंत्री, एकही पेन त्यांच्या खिशात राहायचा नाही असा मुख्यमंत्री बघितला महाराष्ट्राने. त्यामुळे लोक त्या 2.5 वर्षाला आता कधीच आणणार नाही. लोक महायुतीला पुढे नेतील असा मला विश्वास नाही. आता याच्यामध्ये महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी आमची शक्ती आहे त्या ठिकाणी आम्ही लढू, ज्या ठिकाणी शिवसेनेची आहे त्या ठिकाणी ते लढतील. आज जागेचा फार वाद नाहीये. आम्हाला जिंकण्याकरता लढायचं आहे. आम्हाला फार आग्रह नाही, एकनाथ शिंदेचा आग्रह नाही, अजित पवारांचा आग्रह नाही. आकड्यामध्ये कोणी नाहीये, हे चुकीचे आहे. हे आकडे 160 आणि ते 80 आणि ते 90 हे आकडे सारे चुकीचे आहेत. तुम्हाला जेव्हा आकडे येतील तेव्हा दिसेल की महायुती ही जिंकण्याकरता लढत आहे. आणि तीनही नेत्यांचा आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह आहे की जिंकणाऱ्या सीटच सर्वांनी लढल्या पाहिजे. नंबर्स वाढवून, आपले नंबर्स वाढवून काही आपल्याला जिंकता येत नाही. जिथे आपली शक्ती आहे तेवढंच केलं पाहिजे. मी वारंवार सांगतोय, अजूनही महायुतीमध्ये एक सीटवर चर्चा सुरू आहे. मुळात भारतीय जनता पार्टी विदर्भात नेहमीच जास्त लढतं. विदर्भामध्ये जो बेस आहे भाजपाचा तो कायम आहे आणि विदर्भात जास्तच लढणार आहे. पण एकनाथ शिंदे जी आहेत, अजित पवार आहे, यांच्याशी चर्चा करून त्यांना कुठला सीट जिंकता येऊ शकतं, ते कुठं जिंकू शकतात याचाही विचार करू. आणि तसं आपण सीट पुढच्या नवरात्राच्या काळामध्ये आपल्याला पूर्ण चित्र तीनही नेते प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करतील. असं आहे की सुनील केदारची आमदारकी रद्द झाली आहे पुढच्या 6 वर्षाकरता. 150 कोटी रुपयाचा आरोप नाही आहे. कोर्टाने 150 कोटी रुपये खाल्ल्याच्या, भ्रष्टाचार केल्याच्या गुन्ह्यामध्ये सुनील केदारांना 5 वर्ष शिक्षा दिली आहे. जे शिक्षेमध्ये आहे, ज्याला जमानतीवर आहे वरच्या कोर्टामध्ये, त्यांनी अशा धमकीच्या भाषा बोलू नये. ते जरा आजकाल जास्त धमकी द्यायला लागले आहे. जनताही धमकी उतरवेल आणि कोर्टामध्ये आहे कशाला करता धमक्या येतात लोकांना, IAS IPS ना. कशाला तुम्ही IAS IPS बद्दल त्या ठिकाणी अधिकाराबद्दल धमकीची भाषा बोलता? खरं तर तुम्ही पदावरच नाही आज. तुम्ही कुठल्या अधिकारात बोलताय? आणि पदावर येणार नाही 6 वर्ष ठरला आहे, कोर्टाने झालं सांगितलंय, आम्ही नाही सांगितलंय. त्यामुळे सुनील केदार हे आव आणतायत. नाही, शरद पवार साहेबाबद्दल का नाही, त्यांनी काल बरडले नाही नागपुरातून. ते बरडले असते मी त्यांच्यावरही बोललो असतो. नाही, काही इंटरनल नाहीये, काहीच इंटरनल नाहीये. आमचा जिथे संबंध आला, काल उद्धव ठाकरे बरडले, काल नागपुरात येऊन उगीच त्या ठिकाणी आवाज नसताना मोठा आवाज काढला. आवाज नाहीये, आवाज मोठा काढतात. सारं गेलं हातून, काहीच राहिलं नाहीये. मी तर दावा करतोय उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या एखाद्या विधानसभेत लढावं. कोणी म्हटलं? असं आहे की त्यांनी कुठल्या आशयाने म्हटलं, त्याचा आशय उलटा काढून काही होणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यांनीही 4दा अभिनंदन केला योजनेचं. त्यांनी त्यांच्या प्रेसमध्ये, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये गडकरीजींनी या योजनेचा अत्यंत चांगली योजना म्हणून उल्लेख केला. आणि स्वतः गडकरीजी रेशीम त्या ठिकाणी नागपूरच्या 80,000 महिलांसमोर त्यांचं अभिनंदन त्यांनी केलं. आणि या योजनेकरता वेगळंच बजेट आहे. या योजनेचा संबंध दुसऱ्या योजनेवर नाहीये. शेतकऱ्याचे वेगळे पैसे आहेत सरकारकडे, वीज बिलाचा वेगळा बजेट असतं, त्या ठिकाणी आपल्या रस्त्याचं वेगळं बजेट असतं. त्यामुळं जे बजेट हेड आहे त्या बजेट हेडला जेवढा पैसा पाहिजे, आणि महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे
त्यामुळे मला असं वाटतं कुठल्याही योजनेमध्ये कमी जाणार नाही. सर्व विकासाचा समतोल राखून ही योजना सुद्धा पुढचे 5 वर्ष जोपर्यंत आमचं सरकार आहे, जसं मध्य प्रदेशमध्ये योजना सुरू आहे, छत्तीसगडमध्ये योजना सुरू आमचं सरकार, आसाममध्ये भाजप सरकार सुरू आहे, पण काँग्रेसच्या सरकारने मात्र बट्ट्याबोळ केला. कर्नाटकमध्ये योजना बंद, तेलंगणामध्ये योजना बंद, हिमाचल प्रदेशमध्ये योजना बंद. काँग्रेस आली तर योजना बंद होतं, कारण काँग्रेसला त्यांना भ्रष्टाचार करायचा असतो. या योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकत नाही, कारण 45,000 कोटी रुपये विकास कामावर ठेवले असते, त्यांना काँग्रेसला भ्रष्टाचार करता आला असता. आता 45,000 कोटी रुपये डायरेक्ट थेट महिलांच्या अकाउंटमध्ये चालले. भ्रष्टाचाराचा काही चान्स नाही आहे. म्हणून काँग्रेस पार्टी ही योजना बंद करू, ही योजना बंद पाडू अशी सुनील केदार, प्रणितीताई शिंदे जाहीर केलाय. त्यांना माहिती आहे की 45,000 कोटी रुपये डायरेक्ट थेट चालले बहिणींना. यात काही पैसे घेता येणार नाही, याच्यात भ्रष्टाचार करता येणार नाही. 45,000 कोटी रुपयाचे कामं 45,000 कोटी रुपयाचे कामं जर काढले तर भ्रष्टाचार करता येईल, आणि म्हणून काँग्रेस पार्टी या योजनेला विरोध करताय. या योजनेमुळे महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही, शिवभोजन योजनेचे पैसे 6 महिन्यापासून मिळालेले नाही. या योजनेचा काहीच संबंध नसतो भाऊ. या योजनेचे पैशाचं बजेटच वेगळं असतं, त्या योजनेचं बजेट वेगळं असतं. प्रत्येकाचे पैसे वेगवेगळे ठेवले असतात. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं वेगळं त्या ठिकाणी महानगरपालिकेने करावं लागतं. आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचे पैसे सरकार सोडून देतं, महानगरपालिकेला द्यावं लागतं. असं आहे, सर्व सरकारवर नाही मोडतायत. त्यामुळं ज्या सरकारचे जे आपले नोकरीदार आहेत त्यांचं पैसे सरकार देतं, महानगरपालिकेचे पैसे महानगरपालिका देतं. त्यामुळे त्याचा काही सरकारची फार संबंध नसतो. गिरीश महाजनांचा तो नाकारला होता, मात्र तरीही 32 कोटीचं अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आले. गिरीश महाजनांचा असं आहे की जेव्हा विभाग प्रस्ताव, मला हे आता तुम्ही सांगताय, मला हे बघावं लागेल, पण कुठलाही प्रस्ताव जेव्हा मंत्रिमंडळासमोर येतो तर वित्त विभाग आपले शेरे मारतात आणि मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा असतो. विभागाने जर प्रस्ताव सादर केला त्यामध्ये काय काय बाबी सादर केल्या एकदा मला बघावं लागेल. नाही, जरा मी देणार आहे यादी, मी काँग्रेस नेत्याची यादी देणार आहे की प्रायव्हेट ट्रस्ट तयार करून बायको, मुलगा, स्वतः अध्यक्ष, पत्नी सचिव, त्यानंतर कोषाध्यक्ष मुलगा, अशा काँग्रेस नेत्यांनी आपापल्या प्रायव्हेट शिक्षण संस्था तयार करून हजारो एकरच्या जमिनी खाऊन टाकल्या. यांची यादीच देणार आहे. कोराडी महालक्ष्मी देवस्थानाच्या जमीन याबद्दल ते आरोप करतात, देवस्थानावर आरोप करतात. आणि खऱ्या अर्थाने मी आधीच सांगितलं, मी कुठल्याही 1 वर्षाकरता 2 वर्षाकरता अध्यक्ष आहे, अजून अध्यक्ष बदलतात आणि तिथं कुणी बावनकुळे नाही दुसरे, सर्व वेगवेगळ्या 13 ट्रस्टी वेगळे आहेत. प्रत्येक 2 वर्षांनी वेगळे ट्रस्टी अध्यक्ष बनतात आणि त्यामुळे ते देवस्थाना उठले आहेत. आई महालक्ष्मी जगदंबेच्या संस्थानावर त्यांनी आरोप केले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यांनी जे प्रायव्हेट प्रॉपर्टी तयार केल्या, यांनी 90 वर्षाच्या लिस्ट तयार केल्या. आणि चंद्रपूरचे नेते आहेत ना काँग्रेसचे याच्यामध्ये, चंद्रपूरचे काँग्रेसचे नेते याच्यामध्ये आहेत, ज्यांनी प्रायव्हेट ट्रस्ट तयार करून त्यांच्या जमिनी सरकारच्या लाटल्या आहेत, मोठ्या प्रमाणावर लाटल्या आहेत. आणि आम्ही तर देवस्थानाची जमीन 1,80,46,00,000 भरतोय. ती जमीन कधी काळी फ्री भेटली होती देवस्थानाला, त्या संस्थेला, शिक्षण संस्थेला. आता तर आम्ही 1,48,00,000 भरतोय. यांनी तर बिना पैशांनी जमिनी लाटल्या आहेत. खरं तर देवस्थानाला विरोध करणे हे काही बरोबर नाही. आम्ही यांच्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांच्या जमिनी कुठल्या कुठल्या घेतल्या दाखवणार, सांगणार. बघा, अजित दादावर आतापर्यंत कुठल्याही कोर्टाने, हे समजून घेतलं पाहिजे, अजित दादाला आतापर्यंत कुठल्याही कोर्टाने जेलमध्ये टाकलं नाहीये. का एखादा आरोपाने कोर्टामध्ये शिक्षा होणे, तर ते माझं म्हणणं ऐकून घ्या. छगन भुजबळ जे असो, कोणी असो, त्यांना कोर्टाने जेलमध्ये टाकलं नाही. कोर्टाने कुठल्या म्हणजे शिक्षा दिली नाहीये. शिक्षा सुनील केदारांना शिक्षा देऊन 5 वर्ष शिक्षा दिली आहे.
तेच आम्ही नाही म्हणा, बावनकुळे साहेब जेव्हा पंतप्रधान म्हणतात देशाची 70,000 कोटीचा घोटाळा केला, तर पंतप्रधानांच्या बोलण्याला महत्व नाही का तुमच्या इथे? असं आहे की त्यांनी अजितदादाचं काही नाव घेतलं नाही. ऐका, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये झालेले भ्रष्टाचार त्यांनी काढले. आणि असं आहे की मी वारंवार सांगतोय की अजितदादावर कुठल्याही कोर्टाने किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. आणि एखादा गुन्हा दाखल झाला कुणावर, तो आरोपी होत नाही जोपर्यंत कोर्ट त्याला पूर्ण शिक्षा देत नाही त्या केसची. मला वाटतं आरोप होणे, त्या ठिकाणी कलमा दाखल होणे, गुन्हे दाखल होणे, जमानतीपर्यंत ते जेलमध्ये असणे ही प्रक्रिया आहे. पण जोपर्यंत आपण गुन्हेगार कशाला म्हणतो, पूर्ण गुन्हेगार, कोर्टामध्ये जोपर्यंत शिक्षा होत नाही, कोर्ट त्याला, जसं सुनील केदारला 150 कोटीच्या आरोपामध्ये 5 वर्ष शिक्षा दिली आहे कोर्टाने, त्यांची आमदारकी गेली आहे. त्याच्यासोबत उद्धव ठाकरे काल, अनिल देशमुख असे गुन्हेगार तुम्ही ठरवता का? मी वारंवार सांगतो की त्यांच्यावर कोर्टामध्ये जे काही गुन्हे दाखल झाले आहे, गोळीबार केला तो तुमच्यासोबत आहे. की त्यांना तुम्ही वारंवार सांगतोय की जे कोर्टात, ते अनिल देशमुख आमच्याकडे नव्हतेच ना. बघा, जामिनावर सुटून आल्यावर आरोपी बनता आणि तुम्ही म्हणता की जेलमध्ये शिक्षा झाली पाहिजे, असं कसं? नाही, मी काय म्हटलं, तुम्ही प्रश्न बदलवताय. देशभरात जर बघितलं तुमच्याकडे लाईनच आहे. प्रश्न बदलवताय तुम्ही. असं आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुखाला काय म्हटलं, 100 कोटीच्या आरोपाखाली आहे. सुनील केदारला काय म्हटलं की सुनील केदार यांना शिक्षा आली आहे. आता राहिला प्रश्न अजित पवारांचा. अजित पवाराकडे अजून कुठलाही गुन्हा दाखल नाही. अजित पवाराकडे कुठलाही त्या ठिकाणी कोर्टाने त्यांना शिक्षा दिली नाही. अजित पवारांना ते जमानती करता जेलवर राहिले, म्हणजे जमानत होतपर्यंत जेलवर राहिले. त्यामुळे मला असं वाटतं की मूळ विकासापासून आपण बाहेर जातो आहे. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि चंद्रपूरमध्ये आम्ही या ठिकाणी महायुती 100% जिंकू आणि या महायुतीमधनं चंद्रपूरचा विकास करण्याकरता पुन्हा एकदा जोमाने काम करू, एवढंच या ठिकाणी सांगायचं. भाषा अशी होती की नागपूरमध्ये रॅम्पवर लाडकी बहीण योजनेच्या दरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना नाच्या म्हणतात. काय म्हणतात? त्यांना जर आता विधानसभेमध्ये जी त्यांची अपेक्षा होती, लोकसभेचा आव होता, तो आव आता कमी आला आणि आता हरलेल्या मनस्थितीमध्ये मोठ्याने आवाज करून बोलतायत. सध्या ते हरलेल्या मनस्थितीमध्ये आहे आणि त्यांच्याच पार्टीमध्ये त्यांना आव्हान आहेत, त्यांच्याच पक्षातले आव्हानं त्यांना त्रास देत आहेत. म्हणून मला असं वाटतं थोड्या आपल्या पक्षातल्या जे काही त्यांना थ्रेट मिळतोय किंवा पक्षामध्ये जे काही त्यांचं परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्या आधारावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला टीका करून आपली उंची कायम ठेवण्याचा काही लोक प्रयत्न करतायत. खरं तर जेव्हा आपण एखादी योजना देतो जनतेला, तेव्हा ती योजना पूर्णपणे जनतेला माहीत पडली पाहिजे म्हणून आपण कुठलेही कार्यक्रम घेतो. पण सध्या विजय वडेट्टीवार हे भाजपवर आणि एकनाथ शिंदेवर बोलून त्यांचं विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवण्याकरता काम करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणे कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही. लोकसभेत नाही, असं आहे की आमची शिवसेना भाजपाची युती ही आमच्यासाठी, आमच्या कार्यकर्त्यासाठी ही रुजलेली, पटलेली, जनतेला सुद्धा हिंदुत्वाची युती आहे आणि होती. पण अजितदादा हे ज्या त्यांचा पक्ष तयार झाला, अजितदादांनी शरद पवारांना सोडून आमच्याकडे आले. आमच्याकडे आल्यानंतर खऱ्या अर्थाने जी काय आमची या महाराष्ट्राच्या भल्याकरता आम्ही युती केली आहे, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाकरता भलं केली आहे, ते आता कार्यकर्त्यांना काही दिवस वाटलं की बाबा ही राजकीय युती नव्हती करायला पाहिजे. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने
जर राष्ट्रवादीला काँग्रेसला सोडलं तर अजित पवार साहेबांना घेऊ नये असं वाटलं. पण या महाराष्ट्राच्या जनतेकरता, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता अजितदादा सारखा एक नेता ज्यांना विकासाची दृष्टी आहे, अजितदादांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे विकासाच्या मुद्द्यावर आणि थेट कुठल्याही विषयामध्ये चांगले निर्णय घेण्यावर त्यांची क्षमता आहे. आणि त्यामुळे क्षमतावान नेते एकत्र येऊन जर महाराष्ट्र पुढे नेत असतील तर या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला उंची देण्याकरता, महाराष्ट्राचा विकासात उंची देण्याकरता जेव्हा अनेक विचाराचे लोक एकत्र येतात तेव्हा निश्चितपणे फायदा होतो. मला असं वाटतं की अजितदादामुळं त्यांच्या जी विकासाची त्यांना एक चांगली भूमिका आहे त्यातनं आम्ही पुढे गेलो आहे. आणि मला असं वाटतं अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी या तिघांच्याही वेगवेगळ्या पद्धतीचे जे त्यांचे व्हिजन्स आहे, देवेंद्रजी मध्ये एक व्हिजनरी डेव्हलपमेंटचं व्हिजन आहे, एकनाथ शिंदेजी मध्ये त्यांच्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायची भूमिका आहे, अजितदादामध्ये एक चांगली अकाउंटेबिलिटी आहे. यातून मला वाटतं महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता निर्णय घेतलाय. लोक हे जनतेला कळत आहे, आमचं सरकार आल्यावर त्यांना भाजपचे कपडे घालून सॅल्यूट मारायला. असं आहे की सुनील केदारची आमदारकी रद्द झाली आहे पुढच्या 6 वर्षाकरता. 150 कोटी रुपयाचा आरोप नाही आहे. कोर्टाने 150 कोटी रुपये खाल्ल्याच्या, भ्रष्टाचार केल्याच्या गुन्ह्यामध्ये सुनील केदारांना 5 वर्ष शिक्षा दिली आहे. जे शिक्षेमध्ये आहे, ज्याला जमानतीवर आहे वरच्या कोर्टामध्ये, त्यांनी अशा धमकीच्या भाषा बोलू नये. ते जरा आजकाल जास्त धमकी द्यायला लागले आहे. जनताही धमकी उतरवेल आणि कोर्टामध्ये आहे कशाला करता धमक्या येतात लोकांना, IAS IPS ना. कशाला तुम्ही IAS IPS बद्दल त्या ठिकाणी अधिकाराबद्दल धमकीची भाषा बोलता? खरं तर तुम्ही पदावरच नाही आज. तुम्ही कुठल्या अधिकारात बोलताय? आणि पदावर येणार नाही 6 वर्ष ठरला आहे, कोर्टाने सांगितलंय, आम्ही नाही सांगितलंय. त्यामुळे सुनील केदार हे आव आणतायत. असं आहे की महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आता आहे आणि जेव्हा महायुती ही प्रचंड ताकदीने लढणार आहे तर निश्चितपणे पुढच्या काळातही महायुतीचा निर्णय आमचे 3ही नेते बसून आणि केंद्रातले नेते बसून हे करणार आहे. आणि मी मुख्यमंत्री पदाकरता लढतच नाही कोणी. 3ही पक्षामध्ये आमच्या ठरलाय की 14 कोटी जनतेच्या हिताकरता 2029 पर्यंत जे मोदी सरकार आहे ते सरकार या महाराष्ट्रात जे काही देणार आहे त्याकरता महाराष्ट्राचं सरकार जर आपलं असलं तर महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार मिळून हे डबल इंजिन चंद्रपूर जिल्ह्याच्या, गडचिरोली जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता प्रचंड ताकद देईल. याकरता सरकार पाहिजे आहे. जसं उद्धव ठाकरेंना सरकार मुख्यमंत्री बनण्याकरता पाहिजे होतं, आम्हाला मात्र तसं सरकार नको आहे. आम्हाला मुख्यमंत्री बनण्यात इंटरेस्ट नाही आहे. आमचा इंटरेस्ट 14 कोटी जनतेमध्ये आहे. नाही, शरद पवार साहेबाबद्दल का नाही, त्यांनी काल बरडले नाही नागपुरातून. ते बरडले असते मी त्यांच्यावरही बोललो असतो. नाही, काही इंटरनल नाहीये, काहीच इंटरनल नाहीये. आमचा जिथे संबंध आला, काल उद्धव ठाकरे बरडले, काल नागपुरात येऊन उगीच त्या ठिकाणी आवाज नसताना मोठा आवाज काढला. आवाज नाहीये, आवाज मोठा काढतात. सारं गेलं हातून, काहीच राहिलं नाहीये. मी तर दावा करतोय उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या एखाद्या विधानसभेत लढावं. कोणी म्हटलं? असं आहे की त्यांनी कुठल्या आशयाने म्हटलं त्याचा आशय उलटा काढून काही होणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यांनीही 4दा अभिनंदन केला योजनेचं. त्यांनी त्यांच्या प्रेसमध्ये, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये गडकरीजींनी या योजनेचा अत्यंत चांगली योजना म्हणून उल्लेख केला. आणि स्वतः गडकरीजी रेशीम त्या ठिकाणी नागपूरच्या 80,000 महिलांसमोर त्यांचं अभिनंदन त्यांनी केलं. आणि या योजनेकरता वेगळंच बजेट आहे. या योजनेचा संबंध दुसऱ्या योजनेवर नाहीये. शेतकऱ्याचे वेगळे पैसे आहेत सरकारकडे, वीज बिलाचा वेगळा बजेट असतं, त्या ठिकाणी आपल्या रस्त्याचं वेगळं बजेट असतं. त्यामुळं जे बजेट हेड आहे त्या बजेट हेडला जेवढा पैसा पाहिजे, आणि महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे,
त्यामुळे मला असं वाटतं कुठल्याही योजनेमध्ये कमी जाणार नाही. सर्व विकासाचा समतोल राखून ही योजना सुद्धा पुढचे 5 वर्ष जोपर्यंत आमचं सरकार आहे, जसं मध्य प्रदेशमध्ये योजना सुरू आहे, छत्तीसगडमध्ये योजना सुरू आमचं सरकार, आसाममध्ये भाजप सरकार सुरू आहे, पण काँग्रेसच्या सरकारने मात्र बट्ट्याबोळ केला. कर्नाटकमध्ये योजना बंद, तेलंगणामध्ये योजना बंद, हिमाचल प्रदेशमध्ये योजना बंद. काँग्रेस आली तर योजना बंद होतं, कारण काँग्रेसला त्यांना भ्रष्टाचार करायचा असतो. या योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकत नाही, कारण 45,000 कोटी रुपये विकास कामावर ठेवले असते, त्यांना काँग्रेसला भ्रष्टाचार करता आला असता. आता 45,000 कोटी रुपये डायरेक्ट थेट महिलांच्या अकाउंटमध्ये चालले, भ्रष्टाचाराचा काही चान्स नाही आहे. म्हणून काँग्रेस पार्टी ही योजना बंद करू, ही योजना बंद पाडू अशी सुनील केदार, प्रणितीताई शिंदे जाहीर केलाय. त्यांना माहिती आहे की 45,000 कोटी रुपये डायरेक्ट थेट चालले बहिणींना, यात काही पैसे घेता येणार नाही, याच्यात भ्रष्टाचार करता येणार नाही. 45,000 कोटी रुपयाचे कामं, 45,000 कोटी रुपयाचे कामं जर काढले त्यात भ्रष्टाचार करता येईल, आणि म्हणून काँग्रेस पार्टी या योजनेला विरोध करताय. या योजनेमुळे महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही, शिवभोजन योजनेचे पैसे 6 महिन्यापासून मिळालेले नाही. या योजनेचा काहीच संबंध नसतो भाऊ. या योजनेचे पैशाचं बजेटच वेगळं असतं, त्या योजनेचं बजेट वेगळं असतं, प्रत्येकाचे पैसे वेगळे ठेवले असतात. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं वेगळं त्या ठिकाणी महानगरपालिकेने करावं लागतं. आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचे पैसे सरकार सोडून देतं, महानगरपालिकेला द्यावं लागतं. असं आहे, सर्व सरकारवर नाही मोडता येत. त्यामुळं ज्या सरकारचे जे आपले नोकरीदार आहेत त्यांचं पैसे सरकार देतं, महानगरपालिकेचे पैसे महानगरपालिका देतं. त्यामुळे त्याचा काही सरकारची फार संबंध नसतो. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.